हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिद्धूज किचन। आज आपण ब्रेडचे बॉल्स करणार आहे। तर त्यासाठी लागणारं साहित्य हा ब्रेड आहे। त्याचं मी हे ब्रेड क्रम्स करून घेतले। त्याच्यानंतर हे थोडेसे भिजवलेले पोहे, त्यानंतर कोथिंबीर, बटाटा, हिरवी मिरची, गरम मसाला, मीठ, हळद आणि तळण्यासाठी तेल आणि थोडेसे मी तीळ टाकणार आहे। तीळ वरून लावणार आहे आणि आत सुद्धा थोडेसे टाकणार आहे। तर आता रेसिपीला सुरुवात करूया। आता आपण कृतीला सुरुवात करूया। हा ब्रेड क्रम्स आहे, त्यानंतर हा बटाटा आपण खिसून घेऊया। बटाटा उकडून घेतलेला आहे। मीडियम साइजचा मी अर्धा बटाटा घेतला। हा बटाटा खिसून झाला। आता ह्याच्यामध्ये थोडेसे भिजवलेले पोहे घालायचे। थोडेसे भिजवलेले पोहे, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, हिरवी मिरची, लाल तिखट थोडंसं टाकूया। तर मी मगाशी सांगितलं नव्हतं, पण थोडंसं टाकायचं आहे। थोडंसं लाल तिखट, अगदी कलरसाठी टाकते। त्यानंतर गरम मसाला, मीठ, चवीनुसार मीठ, हळद आणि थोडेसे तीळ, अगदी थोडेसे तीळ टाकले। अर्धा लिंबूचा रस, थोडीशी साखर टाकूया, अगदी थोडी, एवढीशीच बस। आता हे एकजीव करून घेऊया। आता हे आधी असं व्यवस्थित, याचं काही प्रमाण नाही, आपल्याला जेवढं आवडत, जरा आपलं हे ब्रेड क्रम्स थोडे जास्त घ्यायचे, कारण हे ब्रेड क्रम्सचे बॉल्स आहेत, त्यामुळं ब्रेडचा चुरा थोडासा जास्त घ्यायचा। आता हे बघा, हे असं जरा फटफटीत वाटते। थोडीशी कोथिंबीर आणि टाकली। आता याला थोडंसं पाण्याचा हापका मारायचा आहे। असं एकजीव छान असं मळून घ्यायचं आहे। हे बघा, असे बॉल्स आपण सगळे करून घेऊया। आता हे शालो फ्राय केले तरी चालेल, डीप फ्राय केले तरी चालेल। मी हे बाकीचे सगळे वळून घेते। आता हे जे बॉल्स आहेत ते आपण ब्रेड क्रम्समध्ये असे घोळवून घेऊया। हे बघा, ब्रेड क्रम्समध्ये पण मी थोडेसे तीळ टाकले।
आता हे सगळे मी घोळवून घेऊन आता हे तेल आपलं तापलेलं आहे, आता तळून घेऊया. तेल आता तापलेलं आहे. आता हे बॉल्स आपण सोडूया. सोनेरी रंगावर तळून घ्यायचे. आता ह्याला काही जास्त वेळ नाही लागत तळायला, कारण आपलं सगळं साहित्य उकडलेला बटाटा आहे, त्याच्यानंतर ब्रेड तर भाजलेला असतोच आणि पोहे लगेच हे होतात. त्यामुळे नाश्त्यासाठी खूप छान रेसिपी आहे ही. लहान मुलं आवडीनं खातील. एका बाजूनं झालेले. बघा अगदी सॉफ्ट एकदम छान असे, वरून थोडेसे क्रिस्पी दिसायला लागले, पण आतून एकदम असे सॉफ्ट असणार आहेत. बघा काढून घेऊया. अशाच प्रकारे बाकीचे पण हे मी तळून घेते. हे बॉल्स पण आपले आता तयार आहेत. गॅस बंद करते. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. हे आपले ब्रेडचे बॉल्स तयार आहेत. तर हे मी सॉससोबत सर्व केले. गरमागरम असेच खाल्ले तरी छान लागतात. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.